बसवेश्वर महाराज की जय। वैराग्य मुकुट कामादेवी माता की जय। संत शिरोमणी ब्रह्मस्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। श्री महाकालेश्वर महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। भारत माता की जय। राज गुरु जय 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 महाराज गुरु जय जय महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज गुरु जय परब्रह्म सद्गुरु जय गुरु महाराज जय 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 गुरु महाराज जय 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 परब्रह्म जय 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 गुरु महाराज जय जय परब्रह्म जय 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 गुरु महाराज जय जय परब्रह्म रूप सगुण सुंदर रूप सुंदर ओ रूप सगुण सुंदर रूप सगुण सुंदर हृदय
हृदय भुवन करा आपुले शिवासन दीना बंधु विश्वनाथ दीना बंधु विश्वनाथ माझे हृदय शकुनाचा शकुन अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संताचे झाले दर्शन झाले दर्शन संताचे झाले दर्शन संताचे झाले दर्शन संताचे पाप ताप धन्य गेले पाप ताप धन्य गेले पाप ताप धन्य गेले पाप ताप धन्य गेले सुखापुटे होदोंदले सुखापुटे होदोंदले सुखापुटे होदोंदले सुखापुटे होदोंदले सुखापुटे होदोंदले होय जन्माचे सार्थक होय जन्माचे सार्थक होय जन्माचे सार्थक होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य एकाएकी समसाम्य एकाएकी समसाम्य एकाएकी समसाम्य मनमने फळाले मनमने फळाले मनमत मने फळाले मनमने फळाले मागील केले सुकृत मागील केले सुकृत मागील केले ते सुकृत मागील केले ते सुकृत मागील केले ते सुकृत पाप ताप धन्य नाचे पाप ताप दैन नाचे पाप ताप दैन नाचे ताप सुखापुटे बोधोंधले सुखापुटे
शंकर उमाई 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 रामदास लोहगावकर, गणेश भाऊ मुरुडकर. अवघ्या शकुनाचा शकुना अवघ्या शकुनाचा शकुना शकुनाचा शकुना अवघ्या शकुनाचा अवघ्या शकुनाचा शकुना अवघा शकुनाचा शकुने अवघा शकुनाचा शकुने
झाले दर्शन संग पाप ताप पाप ताप पाप ताप पाप ताप दैनानाचे सुका पोटी ओधंदले सुका
पाप ताप दैन गेले पाप ताप दैन नासे पाप ताप दैन पाप ताप दैन गेले अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संताचे पाप ताप दैन्य गेले सुखा फुटे हो दोंदले होय जन्माचे सार्थक एकाएकी समसाम्य पाप ताप दैन्य गेले सुखा फुटे हो दोंदले मन्मथ म्हणे फळा आले मागील केले ते सुकृत पाप ताप दैन्य गेले
सुखा फुटे हो दोंदले शिवहार 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 शिवहारी शिवहार शिवहार जय जयाजी सदा शिवा परब्रह्मा अद्वयानंद वैभवा नमो तुझ देवाधिदेवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोच्च शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजना उत्तम गती जियेची अनुग्रहे अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुर्मिलितेन तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरुवे नमः। अशा त्या शिवप्रभूला आणि शिवशक्ती सहित असलेल्या शिवप्रभूला कोटी कोटी वंदन करूया। अखंड शिवनाम सप्ताहातील प्राधान्य असा उपक्रम ग्रंथराज परमरहस्य याचं पारायण त्याची सांगता आज झाली। त्याच्या सांगतेला परिहार म्हणून शेवटला परिहार असतो, पण अनेक जण आधीच परिहार उरकून घेतात तर नव्हे। परिहार हा सांगतेला असतो, समाप्तीला असतो, म्हणून सगळ्यांचा आभार परिहाराला मानायचा असतो। तरी इथं सगळ्यांच्या अंतःकरणात असलेल्या त्याची शक्तीला ज्योती स्वरूपाला कोटी कोटी वंदन करते। सहभागी झालेल्या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये विविध गुणाचं प्रदर्शन असतं। नुसतंच प्रदर्शन नव्हे, भक्ती सहित ते प्रदर्शन असतं। भावयुक्त कलेचं प्रदर्शन असतं। प्रवचन कीर्तन पारायणावरची प्रवचनं हे जे चिंतन असतं, जो परिहाराचा आज दिवस सांगतेचा दिवस, तर जी ही संतांच्या वाङ्मयाची जी अर्थपूजा मांडलेली असते। आम्ही या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये संतांच्या वाङ्मयाची ती अर्थपूजा असते। अर्थपूजा ही चिंतनातून गायनातून वेगवेगळ्या माध्यमातून करावयाची असते आणि त्या वाङ्मयाची संगती करता करता संतांच्या वचनाची संगती करता करता तो विचार अंतःकरणात रुजवायचा असतो। तो अंतःकरणात रुजवायचा असतो। रुजल्यानंतर काय होतं कुठे जेव्हा रुजल्या जातं त्याला खतपाणी घातल्या जातं, संगतीचं आहे, सुंदर सात्विक वातावरणाचं आहे। ह्या सगळ्याचं जेव्हा खतपाणी घातलं जातं तेव्हा सुंदर कर्म व्यक्त रूपात प्रगट होत असतं। आमचं कर्म हे शुद्ध रूपामध्ये, सत्व रूपामध्ये, कर्म रूपाने ते व्यक्त होत असतं, प्रगट होत असतं। आणि हे प्रगटीकरण, सुंदर कर्माचं प्रगटीकरण म्हणजे काय? चांगलं बोलणं मुखातून निघणं, आपले डोळे सगळ्यांकडे चांगल्या भावनेने बघणं, चांगलं ऐकणं, जावं तिथंच आपले पाय जाणं, हे सगळं जे कर्मरूपी प्रगटन आहे, शुद्ध कर्म असतील तर त्याचं प्रगटीकरण सगळ्यांना सुखदायी असतं। कसं असतं?
सगळ्यांना सुखदायी असतं. म्हणून ही अर्थपूजा नुसती चिंतनापुरती नसून, नुसती गाण्यापुरती नसून, तालासुरात नक्की ओवावं, त्यामधून भाव निर्माण होतो. पण हे करता करता माझं अंतःकरणही प्रफुल्लित झालं पाहिजे, सात्विक झालं पाहिजे. आणि सांगतेकडे येता येता, समाप्तीकडे येता येता त्या बीजाचं रुजन झालं पाहिजे. घरात असो, बाहेर असो, व्यवहारात असो, दुकानात असो, ऑफिसात असो, माझ्या कर्मातून सुंदर प्रगटीकरण झालं पाहिजे. हा सांगतेचा अर्थ आहे, हा परिहाराचा अर्थ आहे. आणि म्हणून आम्हाला आज सांगतेचा दिवस, समाप्तीचा दिवस आहे. इथं 7 दिवस अनेकांची मेहनत लागली, तन मन धनाने आम्ही इथं सहभागी झालो. हे होताना, सहभागी होताना आम्हाला एक उत्साह असतो, एवढा उत्साह असतो. पहिल्या दिवस नाही, आज पहिला दिवस आहे, काय म्हणता, आज पहिला दिवस आहे. पण पहिला दिवस ओसरतो नसो, पुन्हा त्याच उत्साहाने दुसरा, तिसरा, चौथा तर नव्हे. तर आम्हाला पहिल्या दिवसाला आम्ही श्री गणेशा म्हणतो, सुरुवात म्हणतो त्याला. तर ही सुरुवातच जेव्हा उत्साही होते आमची, तेव्हा तो उत्साह वाढत वाढत शिगेला पोचतो. मग परिहार कशाचा? उत्साह वाढत जातो. पण जे आमचे इंद्रिय इथं काम करतात, थोडासा त्याला नैसर्गिक तो धर्म आहे आमचा, की थोडासा थकल्यासारखा होतो. पण हा थकल्यासारखा देह सांगतेच्या दिवशी विचाराची पूजा करून पुन्हा प्रफुल्लित करायचा आहे. आणि उद्याच्या प्रसादासाठी आम्ही आमचं पात्र तयार ठेवायचं असतं, आमचं प्रसाद घेण्याचं पात्र तयार ठेवायचं असतं. हे तर पात्र आहे, जठराग्नी तर आहेच आहे, पण त्याही पेक्षा आमचं मनाचं पात्र सतेज ठेवायचं आहे, उल्हासित ठेवायचं आहे. तिथं आमचा विचाराचा प्रसाद सुंदर रीतीने रुजला पाहिजे आणि आनंदरूपी प्रसाद आम्हाला मिळाला पाहिजे. असा हा सांगतेचा दिवस आहे. सांगतेच्या दिवशी एकतर संताचा अभंग घेतला जातो किंवा मागणीपर अभंग घेतला जातो. टाळ आरतीला जर मागणीपर अभंग घेतला तर रात्री संताचा घ्यावा असा नियम आहे. टाळ आरतीला संताचा अभंग घेतला तर रात्री मागणीपर घ्यावा. मी म्हटलं की आपण सुरुवातीच्या दिवशीच म्हटलो पारायणाला बसताना सगळं विधियुक्त करूया. विधी हा उगच नाही, त्यात आमची संस्कृती आहे, त्यामध्ये परंपरा आहे, त्याला काहीतरी नियम धर्म आहे. कारण क्रमाने जेव्हा आम्ही कोणती गोष्ट करतो, उठलं की चला घर झाडलं नाही, पुसलं नाही, पूजेला बसा असं होतं का? नाही, क्रम असतो. कुठल्याही कार्याला हा क्रम असतो. तेव्हा विधियुक्त क्रमाने जर आम्ही करू तर त्या कार्याची फलसिद्धी मिळते. विधियुक्त केलं की सिद्धी प्राप्त आहे, विधियुक्त नाही केलं तर नाही. म्हणून आम्ही आज विधियुक्त सगळे कार्यक्रम पार पाडले. सांगतेला आम्ही संताचा अभंगावर आम्हाला चिंतन करायचं आहे. मन्मथ माऊलीचा हा अभंग, मन्मथ माऊलीचा आम्ही गाथा जी 130 काहीतरी अभंग आहेत, त्या अभंगाचा आम्ही गायन करतो. मन्मथ माऊलीच्या अभंगामध्ये सुंदर तत्वज्ञान आहे. अगदी प्रतिकूल काळामध्ये ज्या संताचं अभंग घेतलं त्यांची पूर्वपीठिका, त्यांची प्रास्ताविकता, त्यांचं जीवन आम्हाला माहीत असलं पाहिजे. कोणत्या मानसिकतेतून त्यांनी हे अभंग निर्माण झाले. जसं जसं वातावरण आलं त्यांना, जशी जशी परिस्थिती आली, जसा जसा अनुभव आला, तसा तसा अनुभव त्यांनी आपल्या अभंगात लिहिलेला असतो. मन्मथ माऊली अगदी प्रतिकूल काळात कार्य केलेलं आहे. धर्म अगदी बुडतो की काय, धर्म अगदी बुडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. वरवर प्रदर्शित असा परमार्थ करायलाही काही ठिकाणी बंदी आलेली होती. अशा वेळेस सगळ्यांना अभय देणारी मन्मथ माऊली स्पष्ट जागी होती, सावधान होती. सगळ्या लोकांना भयभीत
भयभीत झालेल्या लोकांना आधार देणारी मन्मथ माऊली होती. आणि म्हणून त्याने म्हटलं, मन्मथ आला से भूलोका, आता कोणी भिवू नका. अभय दिलं. आणि अशीच अभंगवाणी करता करता थोडेसे सावरल्यानंतर थोड्या लोकांमध्ये भक्ती पसरली, लोक सावरले, त्या भीतीतून बाहेर आले. आणि तेव्हा संताचं महत्त्व त्यांना कळायला लागलं. संताचं महत्त्व कळायला लागलं. विचार करणाऱ्या जेव्हा केव्हा समाजामध्ये अंधाधुंदी माजते, अधर्म वाढतो, ज्याला म्हणतो आम्ही कलियुगाची सगळी चिन्ह दिसायला लागतात, अशा वेळेस संत जागे असतात, सावधान असतात. आणि ते जागे असणारे संत आम्हाला जागे करतात. आणि आपल्याला काय योग्य आहे, माणसासाठी काय योग्य आहे, त्यांना आलेला अनुभव ते आपल्या अभंगातून मांडतात. आणि आजचा संत दर्शनाचा अभंग आहे. संताच्या दर्शनामध्ये केवढं मोठं महत्त्व लपलेलं आहे, केवढं मोठं मर्म आहे संताच्या दर्शनामध्ये. नुसत्या त्यांच्या दर्शनामध्ये एवढा मोठा लाभ कसा आहे. आम्ही अनेक शकून आपशकून मानतो. मांजर आडवं गेलं की बाहेर जायचं नाही, नको ते कुठली म्हणता की लाकडाची मुळी आलं की बाहेर जाता जाता थांबायचं, हे अपशकून वगैरे आम्ही मानतो. पण या सगळ्या अपशकुनावर मात करणारं शकून जर कोणतं असेल तर अवघ्या शकुनाचा शकून झाले दर्शन संतांचे. काहीच होत नाही, कुठलंही अपशकुन सामोरं येऊ द्या, पण संताच्या वचनाप्रमाणे जर आम्ही वागणारे असू तर कुठलंच अपशकुन आमचं वाकडं करू शकत नाही. कुठलंही अपशकुन आमचं वाकडं करू शकत नाही. कार्याचा उरक असावा, कार्यामध्ये उत्साह असावा, निवडलेलं कार्य विधियुक्त असावं, सगळ्याच्या माझ्याही लाभाचा असावं, इतरांच्याही लाभाचा असावं. अशा कार्यासाठी निघाला असताना किती मांजर आडवे येऊ द्या, काही होत नाही. आम्हाला आंधळी भक्ती शिकवली नाही. मन्मथ माऊलींनी स्पष्टता सांगितली, भक्तीतली शक्ती दाखवली आम्हाला. आणि आम्हाला सगळ्यांना सावधान केलं. निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा 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 जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, जागा जागा, निजू नका जागा जागा. फुलाचो धर्माने बागा, फुलाचो धर्माने बागा, फुला धर्माने निजू नका जागा जागा, जागा जागा, जागा जागा, निजू नका जागा जागा, निजू नका जागा जागा, आपुल्या स्वधर्माने वागा. सावधान केलं. शकून आपशकून असल्या आंधळ्या गर्तेमधून आम्हाला बाहेर काढ. हॅलो, मी घेऊ. अरे सगळ्या शकुनाचा शकून तर वेगळा आहे. आणि आम्हीच उगीच शकून अपशकुनामध्ये गुंततो. आपल्या स्वधर्माने वागा म्हटलं. प्रत्येकाचा आपापला धर्म आहे. गृहिणीचा धर्म वेगळा आहे, भजनकऱ्यांचा धर्म आहे,
टाळकऱ्यांचा धर्म आहे, कीर्तनकाराचा आहे, गावात वावरणाऱ्या सर्व सद्भक्तांचा धर्म आहे. विद्यार्थ्याचा वेगळा धर्म आहे. विद्यार्थ्याचा धर्म आहे चांगला अभ्यास करणे. आपला जो अभ्यासक्रम आहे तो परिपूर्ण त्याची तयारी असणे. असा परिपक्व होऊन जर तो बाहेर आला अभ्यासाने आणि जाताना किती मांजरं आडवे येऊ द्या, काही होत नाही, त्याचा पेपर चांगला जातो. पण अभ्यासच नाही केला, आपला धर्मच नाही निभावला. अभ्यासे करोनी सर्व काही होय, अभ्यासे करोनी सर्व काही होय, अभ्यास करोनी सर्व काही होय. अभ्यासाची सोय धरावी हो, अभ्यासाची सोय धरावी हो, अभ्यासे करोनी सर्व काही हो, अभ्यासे करोनी सर्व काही हो, अभ्यासे करोनी सर्व काही हो. अभ्यास हा काही साध्य करायचा असेल तर अभ्यास अत्यंत महत्वाचा. उगीच आम्हाला आंधळ्या श्रद्धेमध्ये अडकून पडायचं नाही. म्हटलं अवघ्या शकुनाचा शकून झाले दर्शन संताचे. किती सुंदर शकून आहे. संताचं दर्शन होणं हे खूप मोठा लाभ आहे. संतांचं दर्शन कशासाठी व्हावं म्हणतात, कारण ते आम्हाला निर्भय बनवतात, योग्य मार्गावर नेतात. संत कसे आहेत? संत हे दयेचे आगर, कृपेचे सागर, अशा त्या संताचं दर्शन होणं अवघ्या सगळ्या शकुनाचा तो शकून आहे. अरे उठल्यापासून रात्रीपर्यंत जर शकून आम्हाला व्हायचा असेल, चांगलेच संकेत जर आम्हाला मिळायचे असतील तर संत सांगितलेल्या मार्गाने आम्हाला चालायचं आहे. मी म्हटलं विचार केला, आचार धर्म पाळा, सदाचार पाळायचा आहे. परमरसाचं पारायण केलं आज सांगताय, त्या परमरसाचा उहापोह झाला पाहिजे. परमरसामध्ये 19 तत्व स्पष्ट सांगितले. त्यामधले मुख्य भाग 5 आचार. आम्ही जर सदाचाराने वागलो, सदाचारामध्ये आम्हाला सांगितलं की आचारवंत असलो पाहिजे. आमचा संसार गरिबीचा आहे की श्रीमंतीचा, याच्याही पेक्षा मी आचाराने किती श्रीमंत आहे. आपल्या घरामध्ये सगळे सूर्योदयापूर्वी उठतात का? सूर्य उगवण्याच्या आधी आम्ही जागे होतो का? जागे झाल्यानंतर आमचं घरदार स्वच्छ, त्याच्या स्वागताला तो सूर्यदेव रोज आमच्या सेवेसाठी येतो. सूर्य जर नसता तर आम्हाला अन्न पचलंच नसतं. आमचा जठराग्नी तेवत राहतो, तो पचनायोग्य होतो तो सूर्यदेवामुळे. सूर्यदेव या सगळ्या अनंत सगळ्या सृष्टीच्या सेवेसाठी रोज नित्य नेमाने येतो. आम्ही मात्र 8 दिवसही नित्य नेमाने येऊ शकत नाही, आहे की नाही? का बरं? वर्षानुवर्ष अनंत काळापासून तो सूर्य आमची सेवा करतो. त्याच्या स्वागतासाठी आम्ही नुसतं उठून त्याचं दर्शनही घेऊ नये. हा आहे आचार. सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे. सगळ्यांना ती सवय लावली पाहिजे. सगळ्यांना सवय लावली पाहिजे. माझ्या दारात रोज माझी संस्कृती आहे. सडा सारवण झालं पाहिजे, दारात सुंदर रांगोळी रेखली पाहिजे. ही कला आहे. कलेसोबत तिथं प्रसन्नता आहे, सुंदरता आहे, पवित्रता आहे. दारावर जाताना रांगोळी बघली की वा किती सुंदर आहे. एक माऊली होती, देवालयाच्या मंदिराच्या रस्त्यावर तिचं घर होतं. तिला वाटायचं की रोज लोक एवढे सकाळी उठल्या उठल्या भक्त लोक दर्शनाला जातात, जाताना पारोशा अंगणावरून जाऊ नये म्हणून ती लवकर उठून सडा टाकायची आणि रांगोळी टाकायची, जाताना सगळ्यांना प्रसन्न वाटावं.
कोणत्या रूपात कधी सेवा होते आणि तिची अशी अखंड सेवा 50 वर्ष झाली. अशी अखंड सेवा 50 वर्ष झाली. तिचा सेवेचा निर्धार बघून तिच्या सुनेने ते स्वीकारलं. आपल्यापासून काहीतरी आपल्या पुढच्या पिढीनं घ्यावं असा आमचा आचार असला पाहिजे. आणि तो जेव्हा सप्तकुळा एक पिढीने आहे म्हणतो, आज पूजा केली की उद्या माझा पोराचा नंबर लागला पाहिजे. आज समर्थाच्या मंदिरात जाऊन किती आरत्या, एवढ्या आरत्या केलं की माझा मुलाचा पहिला नंबर आला पाहिजे असं नाही. जन्मोजन्मी सप्तकुळ्या, किती सप्तकुळ, 7 पिढ्या त्यांनी हे व्रत चालवलं. हे व्रत चालवलं आणि तिथे झाला विठ्ठलपंतांचा जन्म. ज्यांनी जे ज्ञानेश्वराचे वडील ठरले, आई वडील. उपक्रम छोटासा आहे, काम छोटंसं आहे, रोजचं आहे, रोजच्या दिनचर्येतलं आहे. पण त्याच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो, पवित्रता असते, एक नियमितता असते, तेव्हा त्याची सिद्धी केवढी मोठी असते. आणि म्हणतात 7 पिढ्या जेव्हा ते कुळ चांगलं राहतं, पवित्र राहतं, तेव्हा तिथे संत जन्माला येतात. तिथे संत जन्माला येतात. संत उगीचच असं जन्माला येत नाही. केवढं मोठं भाग्य आहे. आणि मी नेहमी म्हणते, मी नेहमी मुलींना आव्हान करते, अरे चान्स आहे तुम्हाला. 12व्या शतकात महात्मा बसवेश्वराने अवतार घेतला, एवढं मोठं कार्य करून गेले. त्याच्यानंतर 16व्या शतकात मनमत माऊलींनी एवढी जागृती केली, एवढं मोठं कार्य केलं. आज त्यांच्यावरच आम्ही जगत आहोत. त्याच्यानंतर वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली यांनी जन्म घेतला. आणि म्हणूनच आज आम्ही जागेवर आहोत. थोडेसे आम्ही जागृत अवस्थेत आहोत. थोडासा विवेक आमचा जागा आहे. एवढं मोठं दिलं आणि आजही पुन्हा वेळ आलेली आहे. कुणीतरी यावं अशी आम्ही म्हणतो की नाही आता आपल्यानं काही हे शक्य नाही, इथली अंधाधुंदी काढणं. कुणीतरी त्या देवाला अवतार घ्यावा लागेल. मग हा अवतार घेण्यासाठी आमची कूस पवित्र करा. आमची कूस पवित्र झाली पाहिजे. संस्कारातून, सदाचारातून, गणाचारातून, भ्रत्याचारातून, लिंगाचार, शिवाचार, या 5 आचारांनी माझी कूस पवित्र झाली पाहिजे. मनमत माऊलीने अवतार का घेतला? बसवलिंग म्हणे पवित्र भूमिका, रुचली कार्तिका अवताराया हो. रुचली कार्तिका अवताराया, रुचली कार्तिका रुचली कार्तिका भस्मलिंग म्हणे पवित्र भूमिका, पवित्र भूमिका.
पवित्र भूमिका रुचली कार्तिका अवताराया. पार्वती माऊलीची कुस कार्तिक स्वामीला आवडली. कार्तिक स्वामीला तिथे मन्मथ स्वामीच्या रूपात जन्म घ्यावा वाटला, त्या गर्भात प्रवेश करावा वाटला. का? खूप मोठी तपस्या होती पार्वती माऊलीची. नित्य नेमाने पतीची सेवा. कोणती सेवा? स्थान सेवा. स्थान सेवा सगळी पूजेची तयारी. रोज 3 टाइम पूजेची तयारी त्रिकाळ ती करी. 3 टाइम पूजेची तयारी पतीची नित्य नेमानं करायची. हे करताना वाचेमध्ये शिवहर शिवहर हे मुखामध्ये शब्द असायचे. हे करताना गुरुमाऊलीच्या मठामध्ये रोज पुराणासाठी जायचे. अशा शुद्ध वातावरणामध्ये पार्वती माऊली वावरत होती. आपला संसार हा परमार्थमय करून टाकला होता. म्हणून फार गडगंज नव्हते मन्मथ स्वामीचे आई वडील. फार मोठ्या कुठल्या श्रीमंत घराण्यातले नव्हते. पवित्र अशा जंगम कुळामधली पार्वती माता तिची कुस या तिच्या तपश्चर्येने, पतिसेवेने, स्थानसेवेने ती आदिमाया शक्ती पार्वती मातेनेही शिवप्रभूला प्राप्त करून घेतलं होतं. पहिल्यांदा स्थानसेवेपासून सुरुवात केली होती. तीच स्थानसेवा याही पार्वती मातेनं स्वीकारली आणि मन्मथ माऊली पोटाला आले. आजही आम्हाला आव्हान आहे. संत यायला तयार आहेत, कारण एवढा गोंधळ माजलेला आहे. ही पवित्र भूमिका, पवित्र कुस तर जाऊच द्या. निष्कर्ष आहे 10 वर्ष जर एकसारखा तंबाखू खाला तर तो दुष्पुत्र निर्माण करायला पुरुष योग्य राहणार नाही. बघा कुठं चाललो आम्ही. मी तर नेहमी म्हणते सप्ताह 4 दिवस एकत्र येऊन करमणूक करून पसार होण्याचं माध्यम नाही. फार श्रेष्ठ माध्यम आहे. खूप सावधान होण्याचं माध्यम आहे. सतर्क होण्याचं माध्यम आहे. विचार करण्याचं माध्यम आहे. विवेक जागा करण्याचं माध्यम आहे. बघा पिढी काय होणार आहे पुढे. वंश जो म्हणतो, जो ब्रह्मांडाचे सगळे तत्व आहेत ते पिंडीमध्ये, जे ब्रह्मांडी ते पिंडी, पिंडी ते ब्रह्मांडी, जे शुद्ध 5 तत्व आहेत साऱ्या सृष्टीच्या सेवेसाठी, ते 5 तत्व बीज रूपाने जेव्हा कुसेमध्ये प्रवेश करतात तेव्हा ती योग्यता लागते, ती पवित्रता लागते, ती शुद्धता लागते. तीच जर नष्ट झाली तर, तीच आज नष्ट होत चाललेली आहे. म्हणून पार्वती मातेसारखे आदर्श आमच्या पुढे ठेवायचे आहेत. मन्मथ माऊलीचा जन्म कसा झाला याच्या पूर्वपीठिकेकडे आम्हाला लक्ष देऊन बघायचं आहे. आणि आज संत जन्माला घालण्यासाठी तरुणींना आज आपली कुस पवित्र करायची आहे. मग ती होईल कशासाठी? रोज संताचं दर्शन झालं पाहिजे. शकून आपशकुनीच्या गुंत्यातून बाहेर पडलं पाहिजे. आंधळी भक्ती न करता शुद्ध कर्म आणि नामस्मरण भक्ती या कलियुगामध्ये दोन्हीचा समन्वय जर माझ्या व्यवहारामध्ये असेल तर तीच आहे कर्म ब्रह्म संपदा. तीच आहे कर्म ब्रह्म संपदा. कर्म हे ब्रह्मस्वरूप बनतं. कर्म हे ब्रह्मस्वरूप बनतं आणि ते ब्रह्मस्वरूप बनण्यासाठी आम्हाला हे सगळे संतांनी सांगितलेलं परमरसामधले 5 आचार आम्हाला अंगीकारावे लागतील, आमच्या संसारात आणावे लागतील. आणि तेव्हा संताचं, आणि मग सगळ्यात मोठं शकून जर कुठं असेल, संतांचं दर्शन. आणि सगळ्यांना दर्शन दिल्याबरोबर त्याचा उद्धार व्हावा, अशा पुत्राला जन्म देणारी माता होणं हे केवढं मोठं भाग्य आहे. सगळ्यात जगात श्रेष्ठ शकून मी निर्माण केला. हे मातृत्व आहे आईचं. ही मात्र शक्ती आहे. आणि ही मात्र शक्ती आम्हाला इकडे तिकडे वाया घालवायची नाही.
त्याला साथ द्यायचे पितृशक्ती, मात्र पितृशक्ती, मात्र देवो भव, पितृ देवो भव आम्ही म्हणतो त्याला. देवाची योग्यता, पात्रता देवाची त्यांच्याजवळ आहे. जर आम्ही खरंच मातेसारखं वागलं, खरंच पित्यासारखं वागलो तर. माता कशी असली पाहिजे, पिता कशी असली, पिता कसा असला पाहिजे, हे सगळं आमच्या परमरहस्यामध्ये आहे. नुसतंच वरवर वाचायचं नव्हे, 7 दिवस वाचलं आणि ठेवून दिलं असं नाही. रोज 2 तरी 1 तरी पेज वाचायचं आहे, चिंतन करायचं आहे आणि तसं वागायचा प्रयत्न करायचा आहे. म्हणून हा जो अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संत, अवघ्या शकुनाचा शकुन, अवघ्या शकुनाचा दर्शन संताचे, अवघ्या शकुनाचा शकुन, अवघ्या शकुनाचा शकुन, अवघ्या शकुनाचा शकुन. शकुनाचा शकुन झाले दर्शन संताचे. अशा श्रेष्ठ संताचं दर्शन जेव्हा होतं, आम्ही भाग्यवान आहोत. संताची सगळी लक्षणं असलेल्या गुरुमाऊलीचं सानिध्य आम्हाला मिळालं. त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. जेव्हा अशा संताचं सगळे दया शांती, दया क्षमा शांती ब्रह्मचर्य पावित्र्य तेज हे सगळं ज्याच्या सप्तगुण ज्याच्या अंगी असतात, अशा संताचं दर्शन झाल्यानंतर होतं काय? पाप ताप पाप ताप दैनानाचे, 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 पाप ताप दैनानाचे. ताप दैनानाचे,
दैन्य नासे, सुखा फुटे हो दोंदले. संतांचं दर्शन झाल्यानंतर होतं काय? पाप ताप दैन्य सगळं जातं. पाप गेलं, ताप गेलं. दैन्य म्हणजे गरिबी आहे, दारिद्र्यता आहे, विचाराची दारिद्र्यता, पैशाची दारिद्र्यता, हे सगळं दारिद्र्य जातं. दारिद्र्य गेल्यानंतर ते श्रीमंती असते. वाईट गुण गेल्यानंतर चांगले गुण असतील. द्वेषभाव गेल्यानंतर तिथं प्रेम असेल. अंधार गेल्यानंतर प्रकाश असेल. जेव्हा हे पाप ताप दैन्य जेव्हा निघून जातं, तेव्हा तिथं राहतं का? सुख, जे शाश्वत सुख आहे असं सुख. एखादं झाड लावलं आम्ही, झाड लावलं, सगळं केलं, त्याच्या भोवताल काही बरेच दुसरंही तण निघतं. ते जर त्याच्या खत पाणी घालायला लागलं की ते सगळं खाऊन टाकतं. त्याच्यापेक्षा वरवर जायला बघतं. ते काय करतं? वरवर जायला बघतं. त्याच्या भोवतालचं तण असते ते. त्याला जर वेळीच काढलं तर ते छान फुटतं. त्याला अजून त्याला फांद्या फुटतात, फुलं लागतात, फळं लागतात. तसंच आहे आमचं. जेव्हा दैन्य जातं, विचाराचं दैन्य जातं, पाप जातं, हे सगळं जेव्हा जातं तेव्हा अंतरीचा आत्मविकास होत असतो. काय होतो? अंतरीचा आत्मविकास होत असतो. पण आजकाल आमचा देहाकडे जास्त कल आहे. आमचा आजकाल देहाकडे, देहभावाकडे जास्त कल आहे. देहभाव हळूहळू नष्ट होऊन आत्मभाव जागृत होणं, आत्मभाव बुद्धीमध्ये स्थिर होणं, यालाच परमार्थ म्हणतात. पण आम्ही नाही. आम्हाला वाटतं वरवर पूजा केली, वरवर सगळं वाहिलं की पूजा झाली. बिलकुल नाही. जोपर्यंत देह भावना ही याच्यापेक्षा, आत्मभावनेपेक्षा दुय्यम जोपर्यंत झाली नाही, दुय्यम असला पाहिजे देहभाव, प्राथमिक दिली पाहिजे आत्मभावनेला, प्राथमिकता दिली पाहिजे आत्मभावनेला. चित्त चैतन्य वाढिले. कशाने वाढतं चित्ताचं चैतन्य? चित्त अंचवले चैतन्य वाढिले, द्वैतासी धाडिले देशांतर. चित्ताचं चैतन्य वाढवायचं असेल, सुखाला जर अंकुर फुटायचे असतील, समाधानाची वाढ व्हायची असेल, जीवनामध्ये शांती मिळवायची असेल, समाधान मिळवायचं असेल, देहभावाचं तणकट काढावं लागेल. देह लोलुपतेचं लोभ लालसा ही याचा आम्हाला त्याग करावा लागेल. तो त्याग करण्यासाठी संताची संगती, संताचे विचार, याची जेव्हा आम्हाला आमच्या व्यवहारात जोड येते, आमच्या संसारात जेव्हा जोड येते या संतांच्या विचाराची, तेव्हा हे नको ते तणकट जातं. आणि जे अंतरीचं सुखमय आहे, सुख आहे, शांत आहे, जे निर्विकार आहे, निर्भय आहे, सुंदर आहे, प्रेममय आहे, असा त्या चित्ताचा जो भाव आहे, अंतरीचा जो एवढा सुंदर भाव आहे, तो वाढीला लागतो. हीच आहे सुंदर फळं. सुखा फुटे हो दोंदले म्हणजे काय? आमच्या सुखाला फाटे फुटतात, आमचं सुख वाढतं, गगनापर्यंत जातं, आनंद एवढा होतो. आनंद झाला मज बारी, साठवेना हो अंतरी. सुख आनंद एवढं वाढीला लागतं, अंतरात साठवत नाही. माणूस गायला लागतो, नाचायला लागतो, अभिव्यक्त होतो, माणूस आनंद व्यक्त होतो. आणि आनंदित माणूस बघून सगळ्यांनाच आनंद होतो. सुंदर वातावरण, हसत खेळत सगळे बसलेले आहेत. एखादं रडत रडत येऊ द्या बरं माणूस, सगळेच त्याच्याकडे बघतात. सगळा मूड गेला म्हणतो आम्ही. काय म्हणतो? सगळा मूड गेला.
असं जे द्वेष्ट आहे, जे रडवेलं आहे, जे दुर्मुख आहे, हे सगळं आमच्या अंतरातून काढून टाकायचं आहे. पाप ताप दैन्य हे सगळं जातं संताच्या संगतीनं, संताच्या दर्शनानी, संतांनी सांगितलेल्या वचनाच्या वागण्यानी हे सगळं जातं आणि आमचं सुखाला पारावार राहत नाही. आणि तोच सुखाचा, तोच आनंदाचा प्रसाद प्राप्त करण्यासाठी हा सगळं आम्ही मांडलेलं आहे. आणि त्याची प्राप्ती व्हावी, मोठ्याने त्याचं गुणगान, त्याचं गुणसंकीर्तन आहे. हे त्या शिवप्रभूचं नाम संकीर्तन आहे. म्हणून मधलं फक्त शिवहार म्हणूया आणि लगेच शंकर उमाये, 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 जय 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 शंकर उमाये, शंकर उमाये. शिवहार हार शिवहार शिवहार भोळा संत शिरोमणी स्वामी महाराज, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, पवन सूत हनुमान की. अवघ्या शकुनाचा शकुन झाले दर्शन संताचे, पाप ताप दैन्य गेले, सुखा फुटे हो दोंदले. होय जन्माचे सार्थक, एकाएकी समसाम्य. किती सुंदर आहे संताची वाणी, किती सुंदर आहे. थोडंसं लक्ष देऊन बघा, थोडंसं अंतरात उतरा. त्या या शब्दाच्या थोडंसं अंतरात उतरायला शिका, एवढा आनंद होतो. संताच्या वचनाचं चिंतन केल्यानंतर खूप आनंद होतो माणसाला. त्याचं चिंतन करताना, ऐकताना एवढा आनंद होतो. आणि ते जर आम्ही जगलो तर, ते जर आम्ही जगायला लागलो तर आमचं जीवन किती आनंदी होईल, केवढा आनंदी होईल. आम्ही गंभीर नाही, परमार्थामध्ये असावं तेवढं आम्ही गंभीर अजूनही नाही. वरवरचं बघतो आम्ही. शांत बसा सगळे. अंतरंगात जायचं म्हटलं, चिंतनाने एवढा आनंद होतो, तर त्या जगण्याने किती आनंद होईल. होय जन्माचे सार्थक, होय जन्माचे सार्थक, होय जन्माचे सार्थक, सार्थक, होय जन्माचे सार्थक, सार्थक, होय जन्माचे सार्थक, होय जन्माचे सार्थक, होय जन्माचे
सार्थक एकी समसाम्य. संतांच्या दर्शनाने जन्माचं सार्थक होणार. जगणं जगताना माणसाला सार्थक झालं असं वाटावं. एखादं काम केलं की अरे सार्थक झालं म्हणतो, चांगलं झालं की सार्थक झालं. आमचाही जन्म संपताना अंतकाळी वाटलं पाहिजे मी धन्यतेने जगलो, मी छान जगलो, समाधान पावलो, सार्थक झालो. मनमत माऊली प्रत्येक अध्यायाच्या शेवटी म्हणतात, परमरहस्यावर टीका करून मी कृतकृतार्थ झालो. एकदा विधायक कार्य, सामाजिक कार्य. अरे स्वतःसाठी तर आम्ही जगतोच, स्वतःसाठी स्वतःचं तर करतोच, पण हे आयुष्य संपण्याच्या आधी दुसऱ्यासाठी काहीतरी माझं आयुष्य लागलं पाहिजे. देवत्व प्राप्त करायचं आहे. समसाम्य, समसमानता आहे, साम्य साम्यता, सारखेपणा, एकाएकी. तो एक आहे. माझ्या पुरता मी एक आहे, जातानाही मी एकच आहे, येतानाही एकच होतो. एकाएकी. आणि हे एकपणा हा त्या एकसारखा समसाम्य झाला पाहिजे. सम म्हणजे सारखा आहे, त्याच्यासारखा आहे, त्याच्यासारखा सम होता होता तोच व्हायचा आहे आम्हाला. साम्य येता येता साम्य त्याच्या माझ्यामध्ये, त्याच्या गुणामध्ये तो त्रिगुणरहित आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, परमानंदम परमद सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. शुद्ध स्फटिक संकाशम शुद्ध विद्या प्रदायकम शुद्धम पूर्ण चिदानंदम सदाशिवमहं भवे. त्याच्या सारखं व्हायचं आहे, त्याचं सारखं होता होता एक रूप व्हायचं आहे. एवढी सुंदर अवस्था प्राप्त करायची आहे. त्याच्यासाठी मात्र निर्मल असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे. कधी माझी ज्यावेळेस चित्रगुप्त जेव्हा माझा सगळा आराखडा समोर घेईल माझ्या कर्माचा, तेव्हा एवढाही डाग असणार नाही, एवढा विश्वास आम्हाला असला पाहिजे आमच्या कर्मा. एवढी शुद्धता माझ्या जीवनात असली पाहिजे. याच्यासाठी काहीच लागत नाही, मनाची तयारी लागते. त्या संताच्या वचनाने प्रेरित व्हावं लागतं, अंतरातून उत्साह मावेनासा व्हावा लागतो. नाही ना म्हणे मला ते व्हायचं आहे, ज्याच्यासाठी जन्माला आलो, समसाम्य होण्यासाठी आलो, एक रूप ऐक्यस्थलाकडे जाण्यासाठी आलो. त्या ऐक्यस्थलाकडे जाण्यासाठी मी आलो. त्याच्यासाठी जे जे लागतं ते मला करायचं आहे. जून महिना आला, पाऊस पडला, अरे बाकी काही राहू द्या, पण आधी बीज खताची सगळी तयारी झाली पाहिजे, सगळं तयार झालं पाहिजे, त्याच्यामध्ये भूबीज रोवलं पाहिजे. बाकी होत राहतात कामं, पण हे आधी केलं पाहिजे म्हणतो की नाही. मग आम्हाला बीज रोवायचं आहे, जीव जन्म सार्थकी लावायचा आहे. मग शुद्ध बीज रोवायचं आहे, शुद्ध कर्माचं, शुद्ध बोलण्याचं, शुद्ध आचार विचाराचं बीज रोवा. आणि तेच बीज आम्हाला अंतकाळाला शुद्ध स्वरूपाला प्राप्त करून देणार आहे. ती एक रूपता साधनारी आहे. इतकी सुंदर आहे ती एक रूप. माझं स्वरूप मला स्पष्ट दिसतं, ते चैतन्य. नाही म्हटलं की अंधार गेला की प्रकाश दिसणार आहे. सगळा वाईट द्वेष, तू मी माझं तुझं, मी श्रीमंत तू गरीब, मी हुशार, मी बोलण्यात श्रेष्ठ, मी गाण्यात श्रेष्ठ, हा सगळा अहंभाव देहभाव बाजूला टाका, स्वच्छ व्हा. तो वाट बघत आहे भक्तासाठी भूमंडळ धुंडळीतो जास्वनीळ. तो आमच्याशी एकरूप होण्यासाठी आहे, तळमळत आहे. खऱ्या भक्तासाठी आम्हाला घरी बसूनही तो शोधत आला पाहिजे. एवढा मोठा अधिकार भक्ताचा आहे आणि ह्याच्यामधूनच जीवन सार्थकी होणार आहे. संत म्हणतात कधी मरू कधी मरू, कधी देहाते विसरू. अरे देहभाव विसरण्यामध्ये फार मोठं सुख आहे, फार मोठा आनंद आहे. सगळं विसरून बघा.
सगळं मी कुणाचीच कोणी नाही, अशा विदेही भावनेने नामस्मरण करा. सगळं पाप ताप दैन्य सगळं गळून जाणार आहे. जन्म सार्थकी लागणार आहे. समसाम्य त्याच्यासारखं होणार आहोत, एकरूप होणार आहोत. एवढी सुंदर अवस्था प्राप्त होणार आहे. आणि शेवटच्या चरणात मनमाता माने फळाले, मनमाता माने फळाले. मनमाता माने फळाले, मनमाता माने फळाले. हो हो मन्मथ म्हणे फळा आले, मागील केले ते सुकृत. मागे केलेलं सुकृत असेल तर चांगली बुद्धी सुचेल, संत संगती मिळेल, संताचं दर्शन होईल. ठीक आहे, आता झालं नसेल तरी पुढे तर होणार आहेच. याच्यासाठी आत्तापासून आमच्या प्रत्येक कर्माकडे लक्ष द्यायचं आहे. मनमत म्हणे फळा आले. आज आहोत मागच्या केलेल्या कर्मासाठी आज आम्ही ते प्राप्त झालेलं आहे आम्हाला. अनेक जण म्हणतात की आम्ही एवढे बसलेले आहोत, 50-60 काय 100 लोक आहोत तर आहोत. मग माऊली नेहमी म्हणायचे, एवढे सगळे बसलात, एकाचाही चेहरा एकासारखा नाही, एकाचंही भाग्य एकासारखं नाही. प्रत्येकाचं अलगत्व आहे, प्रत्येकाचं वेगळेपण आहे. असं का असावं? त्याची लेकरं आहोत आम्ही सगळी, मनुष्य जात आहोत आम्ही, मनुष्य प्राणी आहोत. मग एक जणही एकासारखा दिसायला नाही, एकाचंही भाग्य एकासारखं नाही. असं का? तर याच्यात मागचं कारण आमचं कर्म आहे, संचित कर्म आहे. हे संचित कर्म ही घालवण्यासाठी ही सुंदर शिवपाठामध्ये अभंग आहे. मी आता काही जास्त वेळ घेणार नाही. शेळगाववाल्यांना माहीत नाही, मला टाळा आरतीचं कीर्तन देतात, व्यवस्थित अभंग पुरेच होत नाही. माझा अभंग सुटतच नाही, वेळच मिळत नाही चिंतनाला. घाई 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 सगळ्यांनाच घाई असते आज. आणि सविस्तर विषय होतच नाही. विषय असे आहेत की 7-7 दिवसही न संपणारे विषय आहेत. पण उगी त्याच्यापुरतं तर त्याच्या गोल फिरता यावं नाही. ठीक आहे, त्यांचं नियोजन असेल तर अशा प्रकारच तर सुकृत. तर असं आमचं का? तर याचं आमचं संचित आहे. सदा प्रेमयुक्त जपा शिवनाम, सकळही काम टाकून तयाचे संचित जातीशी जळोनी नासी क्रियमान नामा बळे. प्रारब्ध तो त्याचे सरतसे भोगे. प्रारब्ध संपलं, संचित संपलं, क्रियमान शुद्ध झालं. क्रियमान म्हणजे आत्ता चालू असलेलं कर्म शुद्ध झालं. आणि मग त्याला काय म्हटले? शिवदास म्हणे महात्मे नामाची कोठवरी वाचे वर्णावे. तर असं हे नामस्मरण आहे, त्याचं गुणसंकीर्तन असं आहे, संतांचं दर्शन असं आहे की आमचं संचित जळून जातं, प्रारब्ध भोगून संपत, भोगताना सहजता प्राप्त होते. आमचे भोग तर भोगावेच, जे काही कर्म आहे त्याचं फळ तर भोगावंच लागणार आहे. पण त्याच्यामध्ये सहजता येते, कारण संत आमचा हात धरून चालवतात. ऐक नाही अनुभव, हात धरून चालवतात संत. हा अनुभव घेता येतो, हा अनुभव घेता येतो, प्रत्येकाला प्राप्त. आणि तो अनुभव घेण्यासाठी झोकून द्यावं लागतं. समर्पण भक्ती असावी लागते. भक्तीचे प्रकार एक जर आम्ही एक विषय जर ठेवला, कुठलीही भक्ती कमी नाही. पण नवविधा भक्ती एवढी सुंदर आहे.
एक 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 भक्ती अशी आहे की शेवटी ती समर्पणाकडे आणते. आम्हाला झोकून द्यायचं आहे. अशा प्रकारे जर आम्ही झोकून दिलो त्या सद्गुरूच्या चरणाकडे, झोकून दिलो त्या शिवप्रभूच्या नामामध्ये, तर हेच आमचं सुकृत होणार आहे. हे श्रेष्ठ तत्व आमच्यामधलं जागं होणार आहे. अंतर्बाह्य शुद्धता येणार आहे, संतत्व येणार आहे, देवत्व येणार आहे. अशा माणसाला आपल्यापुरतं जगून आपल्यापुरतं संपाव वाटत नाही. शेजारी रंजला गांजला त्याच्याकडे तो बघतो. कोणी अडखळला पडला ह्याचं हृदय दुखतं, त्याच्यासाठी धावत जातो. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो, दुसऱ्याच्या आनंदाने आनंदित होतो. असा भनंग, ज्याला फकीर म्हणतात, फरिस्ता म्हणतात, अशा प्रकारची सुंदर अवस्था प्राप्त होते. कोणी चांगलं म्हणा वाईट म्हणा, मान दिल्या फुगेना, अपमान लिया कुंथेना, कळी काळासी भियेना, निष्ठेचे निबळे, एवढी सुंदर अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेमधूनच अनुभव आलेला अष्टक सुंदर. मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहम, न च स्त्रोत्र जिह्वेन घ्राणेन नेत्रे, न च व्योम भूमि तेजो न वायु, चिदानंद रूप शिवोहम, चिदानंद रूप शिवोहम, शिवोहम. सुंदर अवस्था प्राप्त होते. या माणसाच्या हातून सत्कर्म घडतात, संतत्व होतात. याच्यासाठीच कोण म्हटलेलं आहे? जे का रंजले गांजले याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. संत तुकाराम महाराजांचा हे वचन, हा अभंग. तर सुंदर प्रकारचा असं जीवन आम्हाला जगायचं आहे. आणि पुढच्यासाठी सुकृत आमचं कर्म इतकं सुंदर करायचं आहे की पुढे ते फळाला आलं पाहिजे. सुंदर एकनिष्ठ भक्त मी होईल, अशा प्रकारची तयारी आम्हाला करायची आहे. 7 दिवसात सुंदर कार्यक्रम झाले. सगळ्यांनी प्रतिसाद दिला. सगळे भजनकरी बंधू, सगळे टाळकरी, त्यांच्या जीवावर आपण गद्य पद्य 2 स्वरूपामध्ये ही सेवा असते. या गद्यरूपाला या पद्यरूपाला शोभा येते. म्हणतात की तालब्रह्म सुरब्रह्म जे आहे, तालब्रह्म सूरब्रह्म आणि शब्दब्रह्म तिन्हीचा जेव्हा संयोग होतो तेव्हा तिथं परब्रह्म उभा टाकतो. परब्रह्माचं दर्शन होतं. सगळ्यांनीच मनाभावातून सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांचे आभार व्यक्त करते. मन्मथ भाऊनी सुंदर पारायणाला आम्हाला अगदी त्रास झाला नाही. मस्त सिस्टम, नुसतं एवढं सिस्टम नाही, सगळं सिस्टम ते सांभाळत होते जवळपास. मला वाटतं सगळं आम्हाला त्यांनीच येऊन थोडंसं बोलत होते, हे करत होते. ठीक आहे. 4 पूर्ण दिवस यावेळेस मी पारायणला राहू शकले नाही. 3 दिवस कार्यक्रम, दुसरे कार्यक्रम असतील, बाकी काही अडचण असतील. आज सकाळी नाही म्हणता माहेरचा कार्यक्रमाला कसा जाऊ नये, आणि तेही साधलं. इथं थोडासा उशीर झाला. अशा प्रकारे ही सांगतेचा, परिहाराचा हा दिवस. आणि परिहारही फार देऊ नको म्हणतात मन्मथ माऊली. हे लिहिताना, परमरहस्य लिहिताना, परिहार देताना म्हणतात, अरे पुरे झाला आता परिहार, जे निक काय ते सांग. पण आम्हाला परिहारही पाहिजेच. माणसाला थोडंसं कौतुकाची थापही पाहिजे. म्हणून सगळ्यांनीच अगदी सुंदर साथ दिली. आज आम्हाला गायनासाठी एवढं उत्साहित करतात पांचाळ सर, की अगदी मनाभावातून सेवा करणारी ती विभूती आहे. पळत पळत शिवानी आली, आम्हाला छान वाटलं. आणि अशीच नातीसारखी माझ्या पळत पळत येते, हे कसं बोलू ते कसं बोलू, म्हणजे सुंदर. तिची आपण कुठेही सगळीकडे लेकरांना घेऊन जातो, पण तिची आई माझ्याकडे 4-4 दिवसाला आणून माझ्या पुढे बसव. म्हणजे मुलांनाही, आणि आपण सत्संगात मुलांना आणत नाही. आजकाल मुलंही यायला तयार नाहीत. TV बघत बसणे, मोबाईल, म्हणजे हे
हे कुठं तर आम्ही बाजूला चाललं तर मुलांना सत्संगात आणा. तिथपर्यंत आणलं ते विनोभावायचं जाऊ द्या, आता विषय वाढत जातो. आणि म्हणून सत्संगामध्ये मुलांना आणावं. पण आम्ही थोडं शेळगावकर मुलांना खेळायला आणतो इथं परमरहस्य पारायणाच्या, अशी चूक करायची नाही. आम्हाला भाग घेता आला नाही तरी तिथं अडचण निर्माण करू नये एवढी तरी दक्षता घ्यावी. आणि मी अधिकाराने सांगते, माझ्या दृष्टीला जे आलं त्या सूचना मी जरूर करणार. कारण हा सप्ताह आमचा आहे. हा सप्ताह फक्त तुमचा नाही, हा आमचा आहे. आम्ही पहिल्यांदा शेळगावच्या महादेवाजवळ पारायण केलं. नायगावून महिलांनी येऊन पारायण केलं आणि तिथं पारायण 1-2 वर्ष आम्ही पारायण केल्यानंतर सगळे गावातले लोक आले, अरे त्यांनी इथं येऊन पारायण करायलेत, आपल्याला तिथं ऐकू यायला लागले. मग आम्हाला वस्त्र आणून दिलं, हे दिलं, आमचा बहुमान केला. आणि तेव्हापासून हे सगळं चालू आहे. तेव्हापासून आम्ही यायचा प्रयत्न करतो. सगळे मिळून सहाय्य होऊ, एकमेका भजू कैलास नायका, अशा सहाय्यक भावनेने सगळेच आपण सगळीकडचे सत्संग आपले आहेत असं मानून सगळ्यांनी पार करूया. तशी सद्बुद्धी सर्वांना शिवप्रभू देवो. अशा प्रकारचं अभिष्ट चिंतन करून मी माझ्या कीर्तनाला इथेच विराम. गुरुराजा माऊली, गुरुराजा माऊली.